अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास, यालाच धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हटलं जातं। या महिन्यामध्ये काय करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लक्षात घ्या, या महिन्यामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। त्याच्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम आलं, लक्ष्मी मातेची सेवा म्हणजे श्री सूक्तचं पठण आलं आणि कुंकुमार्चन आलं। त्याचबरोबर तुम्हाला जेवढं जमेल तेवढं नामस्मरण करायचं आहे, जप करायचा आहे। ते म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस करायचा आहे। या महिन्यामध्ये तुम्हाला माहिती असावं की तुळशीचं पान आपल्या भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करायची आहे। घरामध्ये तुळशीला आपल्याला दिवा लावायचा आहे, उंबऱ्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे। हळदीचं लेपन सुद्धा तुम्हाला करणं शक्य झालं तर तुम्ही रोजच्या रोज करू शकता। चांगल्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यामध्ये दान धर्म तुम्हाला करायचा आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी सखी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।